10th का बच्चे ऐसे कर दो स्टार्ट। अच्छा, तर आज आहे ना, आज मी आपण जे इम्पॉर्टंट आहे मॅथ्स 2 मध्ये काय काय ते आपण बघणार आहोत. सर्कल मध्ये आपण थोडं सर्कलचं शिकूया, जे जे सर्कल चॅप्टर मध्ये इम्पॉर्टंट आहे ते. तर सर्कल मध्ये आपल्याला काय काय इम्पॉर्टंट आहे ते आपण बघू. सर्कल मध्ये इम्पॉर्टंट जे फॉर्म्युलाज आहेत ते फक्त मी तुम्हाला सांगते. प्रूफ जे आहे ते आपण नको बघूया, फक्त आपण थिअरम. थिअरम याच्यामध्ये इम्पॉर्टंट एकच आहे जो सायक्लिक क्वाड्रिलॅटरलचा आहे, बाकी याच्यामध्ये फार काही नाहीये. तर सर्कल मध्ये सगळ्यात पहिलं जे ते आहे, आपण सर्कल मध्ये समजा आपण एक टँजेंट आपण जर ड्रॉ केलं. टँजेंट म्हणजे काय, जर स्पर्शिका, अशी जर एक स्पर्शिका असेल, पी हे स्पर्शिका आहे किंवा रेषा एल ही स्पर्शिका आहे आणि पी हा त्याचा स्पर्श बिंदू आहे, म्हणजे पी या बिंदूमध्ये ओ केंद्र असलेल्या वर्तुळाला ही जी रेषा एल आहे ती पी या बिंदूमध्ये स्पर्श करते. तर आपल्याला जे थिअरम आहे किंवा जे प्रमेय आहे ते काय आहे की एखादी स्पर्शिका, कोणती स्पर्शिका जी असते, जी टँजेंट असते, ती काय असते, रेडियसला परपेंडिक्युलर असते त्या टचिंग पॉइंटला. म्हणजे टचिंग पॉइंट मधून आपण जी रेडियस ड्रॉ करणार, हा जो टचिंग पॉइंट आहे, स्पर्श बिंदू आहे, तिथून तिथे त्या बिंदूजवळ येणारी जी त्रिज्या आहे, रेडियस आहे. आता पी बिंदू जो आहे तो त्या रेषेवर पण आहे आणि वर्तुळावर पण आहे. पी पॉइंट हा जो आहे तो रेषा एल आणि वर्तुळ सर्कल याच्यामध्ये कॉमन पॉइंट आहे. पी दोन्हीवर आहे, एल वर पण आहे आणि सर्कल वर पण आहे. त्यामुळे पी मधून जाणारी जी रेडियस आहे ओपी, या ओपी ला ही एल जी आहे ती परपेंडिक्युलर असते, म्हणजे लंब असते. इथे लंब तयार होतो. कोणतीही स्पर्शिका ही स्पर्शबिंदूतून काढलेल्या त्रिज्येला लंब असते. एनी टँजेंट इज परपेंडिक्युलर टू द रेडियस पॉइंट. स्पर्श बिंदूतून आपण जी त्रिज्या काढतो त्या त्रिज्येला, कुठून पण काढलेल्या त्रिज्येला लंब नसते, फक्त त्या स्पर्श बिंदूतून जी त्रिज्या आपण, त्रिज्या म्हणजे काय, त्रिज्या म्हणजे वर्तुळ केंद्र आणि वर्तुळावरील बिंदू यांना जोडणारी त्रिज्या असते. कोणत्याही वर्तुळात त्रिज्या म्हणजे काय असते, केंद्रबिंदू आणि वर्तुळावरचा बिंदू यांना जोडणारी काय असते, त्रिज्या असते. तशी ही जी पी जो आहे तो वर्तुळावर आहे आणि ओ केंद्रबिंदू आहे, मग ओपी त्रिज्या होणार आणि ही त्रिज्या या वर्तुळाला काय असते, लंब असते. वर्तुळाची स्पर्शिका ही स्पर्शबिंदूतून काढलेल्या त्रिज्येला लंब असते, असं पहिलं आपलं काय आहे, थिअरम आहे. वर्तुळाची स्पर्शिका ही स्पर्शबिंदूतून काढलेल्या त्रिज्येला लंब असते. हे सगळ्यात पहिला थिअरम आहे. म्हणजे इथे ओपी जी आहे ती ओपी काय होणार,
सेगमेंट ओपी जी आहे ती परपेंडिक्युलर होणार लाईन एल ला. ठीक आहे. आता हे सगळ्यात महत्वाचं. आता त्याच्यावरून तुम्हाला सम्स कसे येणार, तर सम्स असे येणार. आता ह्या थिअरम लक्षात ठेवा. आणखी एक थिअरम आहे, तो पण आपण बघूया. हे बघा, हे स्टेटमेंट आहे. लाईन स्टेटमेंट आपण थिअरमचं बघू. अ टँजेंट म्हणजे स्पर्शिका ऍट टू द रेडियस ऍट द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट म्हणजे जिथे ती स्पर्श करते, तो स्पर्श बिंदू. त्या स्पर्श बिंदूतून काढलेल्या त्रिज्येला ती टँजेंट जी आहे म्हणजे स्पर्शिका जी आहे ती परपेंडिक्युलर असते. आता पुढे आणखी एक थिअरम आहे, हे एक टँजेंट सेगमेंट थिअरम. टँजेंट सेगमेंट थिअरम काय सांगतं आपल्याला, समजा एखादा एक्सटर्नल पॉइंट आहे. टँजेंट सेगमेंट थिअरम म्हणजे आपण सर्कल आहे एक, समजा सर्कल आहे आणि त्या सर्कलला एक एक्सटर्नल पॉइंट, सर्कलच्या बाहेर एक पॉइंट आहे. आता समजा ओ त्याचं काय आहे, सेंटर आहे सर्कलचा, आणि हा जो पी आहे तो एक्सटर्नल पॉइंट आहे सर्कलला. तर या एक्सटर्नल पॉइंट मधून मी सर्कलला किती बरं टँजेंट, बघा सर्कलवर जर पॉइंट आहे तर सर्कलवरच्या पॉइंट मधून मी सर्कलवर जर पॉइंट आहे तर या पॉइंट मधून मी सर्कलला एकच टँजेंट ड्रॉ करू शकतो, एकच स्पर्शिका काढू शकतो. वर्तुळावरील बिंदूतून जर मला स्पर्शिका काढायची तर ती एकच काढता येते. पण वर्तुळाच्या बाहेरील बिंदूतून जर स्पर्शिका काढायची तर मी अशी एक काढू शकते आणि ही दुसरी एक स्पर्शिका मी काढू शकते. अशा दोन स्पर्शिका मी काढू शकते. कुठून, एक्सटर्नल पॉइंट मधून म्हणजे वर्तुळाच्या बाहेरील बिंदूतून. तर ही समजा वर्तुळावरील बिंदूतून एकच स्पर्शिका काढता येते. तर इथे ए आणि बी बिंदू हे पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहेत, म्हणजे या बिंदूमध्ये ती सर्कलला टच करते, ती जी टँजेंट आहे ती स्पर्शिका. स्पर्शिका म्हणजे ती लाईन किंवा तो रे जो आहे, आता इथे रे आहे तर तो रे जो आहे तो ए पॉइंट मध्ये या सर्कलला टच करतो आणि हा जो दुसरा रे आहे पीबी तो बी पॉइंट मध्ये टच करतो सर्कल. तर आपल्याला थिअरम काय माहितीये का, की एक्सटर्नल पॉइंट मधून आपण जर टँजेंट काढले, टँजेंट काढल्यानंतर ते जे टँजेंट सेगमेंट्स असतात, टँजेंट सेगमेंट म्हणजे काय, तर टँजेंट सेगमेंट म्हणजे जो एक्सटर्नल पॉइंट आहे तो, आणि आता सेगमेंट बोललं तर सेगमेंटला लिमिटेड लेंथ असते. आपण रे लाईन बोललं तर लाईन म्हणजे काय, तर ती दोन्ही साईडला इन्फायनाइटली वाढत जाते. ही लाईन असते, हा रे असतो, आणि हे असं नुसतं टँजेंट सेगमेंट, सॉरी ह्याला सेगमेंट म्हणतात. सेगमेंट म्हणजे त्याला लिमिटेड एक असं लेंथ असते. तसं लाईनला लेंथ नाहीये, रेला पण लेंथ नाहीये, कारण लाईन दोन्ही साईडला वाढते, रे एका साईडला वाढतो. पण जो सेगमेंट आहे त्याला दोन्ही एंड पॉइंट आपल्याला माहित असतात, सुरुवात कुठे झाली आणि संपणार कुठे, दोन्ही माहित असतात. मला हा पीए रे पीए म्हणजे तो इथून सुरू होणार, तो ए कडे असा पूर्ण वाढत जातो, हा रे पीए. पण सेगमेंट पीए म्हटलं तर सेगमेंट पीए म्हणजे लिमिटेड लेंथ वाले, म्हणजे फक्त पी पासून ए पर्यंत. आणि ही पीबी जी सेगमेंट आहे ती पी पासून बी पर्यंत. मग या ज्या दोन सेगमेंट आहेत, टँजेंट सेगमेंट म्हणजे ते टँजेंटचा एक पार्ट आहे, टँजेंटच आहेत ना ते. जे टँजेंट सेगमेंट असतात ना ते दोन्ही कॉन्ग्रुएंट असतात. सर्कलला आपण एक्सटर्नल पॉइंट मधून जे टँजेंट सेगमेंट ड्रॉ करतो ते कॉन्ग्रुएंट असतात, म्हणजे इथे तुम्हाला पीए आणि पीबी इक्वल मिळणार, म्हणजे कॉन्ग्रुएंट मिळणार. Tangent segments drawn from an external point to a circle are congruent. जे टँजेंट सेगमेंट आपण एक्सटर्नल पॉइंट मधून सर्कलला ड्रॉ करतो त्या कॉन्ग्रुएंट असतात. हे एक इम्पॉर्टंट आहे.
आणि याच्यावर पहिली आपली एक्सरसाइज आहे पूर्ण. तर याच्यावर केलं त्यानंतर सेकंड वाला प्रूफचं असेल तर सोडणार, हे करू शकता तुम्ही. त्यानंतर थर्ड आणि फोर्थ वाला तर ठीक आहे. पहिला आणि दुसरं बघा ते तुम्ही तिथे सोडू शकता. आता इथे काय दिलंय की सी सेंटर दिलेला आहे सर्कलचा आणि त्या सर्कलची जी रेडियस आहे ती 6 सेंटीमीटर आहे, या सर्कलची रेडियस. आणि लाईन ए बी जी आहे ती टँजेंट आहे ए जवळ. ए हा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. ए पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे आणि सी सेंटर आहे. तर आपल्याला माहित आहे की या पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट मधून आपण जर ही रेडियस काढली तर ही काय असते, या टँजेंटला परपेंडिक्युलर असते. म्हणजे इथे सीए जी आहे ती एबी ला परपेंडिक्युलर होणार. तर आपल्याला व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल सीएबी, अँगल हा जो आहे सीएबी हा त्याचा मेजर काय, ऑब्विसली 90 डिग्री असणार. त्याचं रिझन विचारलं वाय. वाय म्हणजे ते सगळं रिझन लिहायचं, तो थिअरमच लिहायचा की आपण जो टँजेंट ड्रॉ करतो, टँजेंट ड्रॉन टू अ सर्कल is perpendicular to the radius at a point of contact. What is the distance of point C from line AB? C जो पॉइंट आहे त्या C चं या लाईन AB पासूनचं डिस्टन्स कोणतं? म्हणजे एखादा आता ही लाईन आहे, ही लाईन आहे आणि या लाईनच्या बाहेर एक पॉइंट आहे समजा, हा C आहे समजा आणि इथे AB आहे, AB लाईन आहे आणि सी बाहेर आहे. त्यांनी काय विचारलंय की हा जो सी आहे पॉइंट सी हा या एबी लाईन पासून किती डिस्टन्स वर आहे. तर डिस्टन्स बघायचंय तर असं सरळवाला डिस्टन्सेस आपण कन्सिडर करतो. तुम्हाला सांगायचं की हे सीए किती आहे. सीए जेवढा असेल ना तेच काय आहे पॉइंट सी च लाईन एबी पासून किंवा टँजेंट एबी पासूनचं डिस्टन्स. परपेंडिक्युलर डिस्टन्स जे आहे तेच ऍक्च्युअल डिस्टन्स असतं. नाहीतर सी पासून तुम्ही असे बरेचसे डिस्टन्सेस घेऊ शकता, असे असे, पण याच्यातला ऍक्च्युअल या लाईन पासून तो पॉइंट किती डिस्टन्स वर आहे हे कोण सांगतं आपल्याला, की तो जो परपेंडिक्युलर असतो तो सांगतो. सरळ आता एखादा पॉइंट आहे आणि खाली अशी रेषा आहे, तर हा पॉइंट या लाईन पासून किती डिस्टन्स वर आहे, इथला पॉइंट या लाईन पासून किती डिस्टन्स वर आहे हे आपल्याला एक सरळ रेषा काढून ते जे अंतर आहे ना ते ऍक्च्युअल डिस्टन्स असतं त्या पॉइंटचं त्या लाईन पासून. म्हणून ते जे सीए आहे ते सीए तुमचं काय आहे, परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे. मग सीए किती दिलेला आहे, 6 सेंटीमीटर. 6 सेंटीमीटर रेडियस आहे. आणि रेडियसच जे आहे ते त्या सेंटरचं त्या टँजेंट पासूनचं डिस्टन्स. कारण कुठलाही पॉइंट बाहेर असेल तर तो सेंटर, कुठलाही सेंटरच असं नाही पण एनी पॉइंट एक्सटर्नल पॉइंट जर आहे तो लाईन पासून किती डिस्टन्स वर आहे तो आपल्याला परपेंडिक्युलर असतो. त्यामुळे तो 6 सेंटीमीटर आहे. आता आपल्याला सांगितलं डिस्टन्स ए बी 6 सेंटीमीटर आहे. फाइंड डिस्टन्स बीसी. बघा ए बी पण आता हा बी आहे, ए बी पण आता 6 सेंटीमीटर दिलंय. सीए पहिल्यांदा ऑलरेडी 6 आहे कारण तुम्हाला ती रेडियस दिलेली आहे आणि आपल्याला बीसी फाइंड आउट करायचं आहे. रेडियस ऑलरेडी 6 सेंटीमीटर आहे आणि आता ए बी पण 6 दिलंय आणि आपल्याला बीसी ची हे आपल्याला किती सेंटीमीटर आहे मेजर आपल्याला करायचं, म्हणजे फाइंड आउट करायचंय की बीसी किती सेंटीमीटर आहे. कसं शोधायचं बीसी किती सेंटीमीटर आहे, काय काय यूज करायचं इथे,
बघा ना, हा जो आहे तो राईट अँगल ट्रायंगल बनतो. त्यामुळे इथे पायथागोरस थिअरम यूज करायचा. आपण पायथागोरस थिअरम यूज का करू शकलो, कारण हा सीए जो आहे तो परपेंडिक्युलर आहे एबी. कारण ते थिअरम आहे की टँजेंट जो असतो तो रेडियसचा परपेंडिक्युलर असतो. म्हणून हा जो ट्रायंगल बनतो हा राईट अँगल ट्रायंगल बनतो. आणि राईट अँगल ट्रायंगल जर बनतोय तर आपल्याला माहित आहे की आपण पायथागोरसचा थिअरम तिथे वापरू शकतो. इथे हायपोटेनस कोणता आहे या ह्याच्यामध्ये? AC. एसी कसा हायपोटेनस? 90 डिग्रीच्या अपोजिट साइड जी असते ती हायपोटेनस. नाईन्टी डिग्रीचा अँगल हा आहे, ए जवळचा अँगल 90 डिग्रीचा आहे. त्याच्याबरोबर अपोजिट साइड कोणती दिसते? CB. सीबी. फॉर्म्युला लिहायचा, सीबी स्क्वेअर इज इक्वल टू काय येणार? CA चा वर्ग अधिक AB चा वर्ग. सीए स्क्वेअर प्लस एबी स्क्वेअर. आता सीबी तुम्हाला फाइंड आउट करायचं किंवा बीसी फाइंड आउट करायचं. सीए पण 6 आहे, 6 स्क्वेअर प्लस 6 स्क्वेअर म्हणजे सीबी स्क्वेअर इज इक्वल टू 36 प्लस 36. सीबी स्क्वेअर इज इक्वल टू 72. आणि मग सीबी जो काढायचा आहे तो रूट काढावा लागेल तुम्हाला इथे. सीबी इज इक्वल टू रूट 72. आणि रूट 72 काढायचं आहे तर 72 काय परफेक्ट स्क्वेअर नाहीये, त्यामुळे त्याचा रूट असा परफेक्ट नंबर आपला जो रॅशनल नंबर आहे तो नाही येणार. सीबी इज इक्वल टू रूट 72. मग 72चे आपण फॅक्टर्स पाडतो बघा. त्याच्यामध्ये एक नंबर परफेक्ट स्क्वेअर आहे, 36 इंटू 2 असं आपण लिहू शकतो. आणि 36 जो आहे तो परफेक्ट स्क्वेअर आहे, तो आपण रूट मधून बाहेर काढता येतो. 36 रूट मधून बाहेर आला की 6 होणार आणि आतमध्ये रूट मध्ये 2 राहील. म्हणजे सीबी जो आहे तो तुमचा 6 रूट 2 सेंटीमीटर. कळतंय का? Yes. अशी छोटी छोटी गणित आहेत ती आपल्याला यायला पाहिजे, बेसिक आपल्याला माहित पाहिजे. म्हणजे आली जरी गणित तरी आपल्याला सोडवता येते. आता इथे विचारलंय की व्हॉट इज, लास्ट क्वेश्चन काय आहे या सम मध्ये, व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल एबीसी. अँगल एबीसी चं मेजर काय आहे? आता एबीसी आपल्याला सीएबी माहित आहे 90 डिग्रीचे. आपल्याला आता त्यांनी अँगल एबीसी विचारले. बघा आता हा जो ट्रायंगल आहे ना याच्यामध्ये कसं झालंय बघा, हा 90 डिग्रीचा आहे ना, एक अँगल 90 डिग्रीच आहे. याचा अर्थ उरलेले जे दोन आहेत ना त्यांची सम 90 असायला पाहिजे. म्हणजे अँगल एसीबी म्हणजे सी अँगल आणि अँगल सीबीए किंवा एबीसी हे दोन्ही अँगल जे त्यांची सम नाही. दोन्ही अँगल इक्वल आहेत. काय इक्वल होणार माहिती आहे? हे दुसरे जे दोन आहेत ना अँगल ट्रायंगल मधले ते इक्वल आहेत. का माहिती आहे? कारण या ज्या ट्रायंगल मध्ये दोन साइड आहेत ना त्या इक्वल आहेत. ट्रायंगल मध्ये जेव्हा दोन साइड इक्वल असतात ना तेव्हा त्यांच्या समोरचे अँगल पण इक्वल असतात. म्हणजे आता ही सीए आणि एबी कॉन्ग्रुएंट आहेत की नाही, सेम लेंथचे आहेत की नाही 6 सेंटीमीटर, तर त्याच्या अपोजिट वाले अँगल पण कॉन्ग्रुएंट असतात. म्हणजे हा जो अँगल आहे बी तो आणि हा सी, सी ए बी समोरचा आहे आणि बी जो आहे तो सी ए समोरचा आहे. तर हे दोन्ही जे अँगल आहेत हे इक्वल असणार, कारण हा जो आहे तो आयसोसेल्स राईट अँगल ट्रायंगल आहे. आयसोसेल्स राईट अँगल ट्रायंगल मध्ये
आयसोसेल्स राईट अँगल ट्रायंगल ऍक्च्युली 45, 45, 90च असतो. कारण या दोन साइड इक्वल असल्यामुळे हे दोन अँगल पण इक्वल होतात. आणि अँगल इक्वल असल्यावर अँगलची सम आपल्याला माहित असते की 90 डिग्री. फक्त ती पेअर काय असू शकते, 20, 70, 30, 60 आहे की 40, 50 आहे की 45, 45 आहे, हे काही असू शकते. सम त्यांची 90 असणार. कारण तिन्ही जे अँगल आहेत ट्रायंगलचे त्यांची सम किती असते? 180. 180. मग 190 आहे म्हणजे उरलेले दोन सम 90 असणार. त्याच्यात पण ते दोन्ही जे आहेत ते इक्वल आहेत आणि सम त्यांची 90 डिग्री. तुम्हाला हे लिहिता येईल का, कसं लिहायचंय की लिहून दाखवू, हे कळेल का? येतं ना? म्हणजे याचा अर्थ आहे हा 45, 45, 90चा ट्रायंगल आहे. म्हणजे 45, 45, 90 आपण आधी पण 9वी मध्ये पण शिकलेलो आहे आणि आता पण खूप वेळा शिकलो की अशा प्रकारचे स्पेशल असे राईट अँगल ट्रायंगल असतात, त्याच्या स्पेशल कॉम्बिनेशन्स असतात. जसं 45, 45, 90, 30, 60, 90. आणि मग त्याच्यामध्ये थोडस आपण एक फॉर्म्युला असतो, कळलं का? हा 45, 45, 90चा ट्रायंगल असल्यामुळे त्याचे जे अँगल आहेत हे दोन्ही पण, सी पण आणि बी पण, हे दोन्ही 45 डिग्रीचे. ठीक आहे. पुढे आता हे सम येतं का सेकंड वाला? येस. इम्पॉर्टंट हे. ठीक आहे, आपलं सम्स बघूया. त्यानंतर टचिंग सर्कल्स आहे. टचिंग सर्कल ऍक्च्युली कन्सेप्ट काय माहितीये का? टचिंग म्हणजे स्पर्श वर्तुळ आहे. टचिंग सर्कल. आता टचिंग सर्कल जे आहेत ना ते दोन प्रकारचे टचिंग सर्कल्स असतात. एक आहेत एक्सटर्नली टचिंग. टचिंग बोललं की फक्त स्पर्श करणार एका पॉइंट. टँजेंट कशी सर्कलला एका पॉइंट मध्ये फक्त टच करून जाते, तसं इथे दोन सर्कल आहेत, तिथे सर्कल आणि एक लाईन असते. टँजेंट म्हणजे एक लाईन असते, ती सर्कलला टच करून जाते, त्याला आपण टँजेंट म्हणतो. आता इथे टचिंग सर्कल्स आहेत, म्हणजे दोन्ही पण सर्कल आहेत जे एकमेकांना टच करतात. मग ते एक्सटर्नली टच करू शकतात किंवा ते इंटरनली सुद्धा टच करू शकतात. एक्सटर्नली म्हणजे असं काहीतरी बाहेरून टच करणं, दोन सर्कल्स. आणि इंटरनली म्हणजे असे आतून टच करतात. है ना? तर आपल्याला काय फाइंड आउट करायचं माहितीये का? आपल्याला सध्या इथे दोन जे हे सर्कल आहेत टचिंग सर्कल, त्यांच्या सेंटर मधल्या डिस्टन्स काढायचं आपल्याला. सेंटर्स मधलं डिस्टन्स म्हणजे आता हा हे दोन जे आहेत, ही पहिली डायग्राम आणि ही दुसरी. पहिल्यामध्ये हे जे टचिंग सर्कल्स आहेत, या टचिंग सर्कलच्या सेंटर्स मधलं डिस्टन्स जर आपल्याला काढायचं, एक्सटर्नली टचिंग आहे, तर त्यांच्या सेंटर मधलं डिस्टन्स काय बरं येईल? त्यांच्या दोन सर्कल एक्सटर्नली जर टच करतात, बाहेरून जर टच करतात, तर त्यांच्या सेंटर मध्ये जे डिस्टन्स आहे ना ते किती येईल माहिती आहे का? थोडी आकृती मोठी करून दाखवते. एक सर्कल समजा एवढा आहे व्यवस्थित आणि दुसरा पण बऱ्यापैकी आहे, असं काय ना कोणतंही असेल तर. मग इथे त्यांचं सर्कल आहे, इथे त्यांचे सेंटर्स आहेत. तर सेंटर्स मधलं डिस्टन्स जर आपल्याला काढायचं आहे, म्हणजे ह्याचं सेंटर समजा ए आहे आणि याचं सेंटर बी आहे आणि हे दोन्ही पण एकमेकांना पी पॉइंट मध्ये टच करतात समजा, आणि आपल्याला शोधायचं आहे की सेंटर्स मधलं डिस्टन्स काय असू शकतं, म्हणजे ए बी काय असू शकतं. एबी म्हणजे दोन सर्कलचे सेंटर्स आहेत. त्या सेंटर्स पासून, सेंटर्स एकमेकांपासून किती लांब असतील जर टचिंग असतील तर तुम्हाला
एपी म्हणजे R1 आणि R2, एपी ही या मोठ्या सर्कलची रेडियस आहे. हा पी जो आहे तो कॉमन पॉइंट आहे. एपी ही R1 आहे आणि पीबी ही R2 आहे आणि त्या दोघांची सम केल्यावर आपल्याला एबी मिळणार आहे इथे. कारण हा पूर्ण एबी जो आहे तो एपी प्लस पीबी असा बनतो आणि एपी R1 आहे आणि पीबी R2 आहे. कळते का? येस मॅम. म्हणजे दोन सर्कल जर टचिंग आहे तर त्यांच्या सेंटर मधलं जर एक्सटर्नली बाहेरून टच जर करत असतील तर त्यांच्या सेंटर मधलं जे डिस्टन्स आहे ते रेडियसचं ऍडिशन म्हणून आपण घेणार आहोत. R1 प्लस R2. आता ते जर इंटरनली टच असतील, इंटरनली टचिंग असतील तर इंटरनली टचिंग मध्ये कसं होतं की दोघांचे जे सेंटर्स आहेत इथे सेंटर आहे. तर या दोघांना आता ह्याचा पण ए समजा आहे, ह्याचा बी आहे आणि या दोघांना पण जोडलं की एबी काय आहे तर एबी पण इथे पण सेंटर्स मधलंच डिस्टन्स आहे दोन सर्कलच्या. पण इथे कसं होतं की मोठी रेडियस जी आहे ही R1 आणि त्याच्यातून R2 म्हणजे हे एवढं वजा करायचं. म्हणजे पूर्ण रेडियस असेल त्या सर्कल मधून छोटी रेडियस काय करायची मायनस करावी लागेल. तर मग तुम्हाला या दोन सर्कलच्या सेंटर मधला डिस्टन्स मिळू शकतो. कारण बघा ना कसं आहे माहितीये का, हे बघा इथे त्यांचा टचिंग पॉइंट पी आहे, पी टचिंग पॉइंट आहे. तर पहिला तर एपी बघा, एपी जे आहे ती मोठ्या सर्कलची रेडियस आहे आणि मायनस बीपी, बीपी म्हणजे पण काय आहे छोट्या सर्कलची रेडियस बीपी. ती मायनस केली म्हणजे ह्या एपी मधून ही पीबी मायनस केली की आपल्याला एबी मिळेल. एबी म्हणजे त्या दोन सेंटर्स मधला डिस्टन्स. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवायचं. जर एक्सटर्नली टच करत असतील तर सेंटर्स मधला डिस्टन्स हे ऍडिशन मधलं जे डिस्टन्स आहे ते दोन रेडियसच्या सबट्रॅक्शन एवढं असतं. ठीक आहे, एवढंच आहे याच्यामध्ये या दुसऱ्या एक्सरसाइज मध्ये. आणि त्याच्यावरून आपल्याला सम्स दिलेले. बघा आता फर्स्ट क्वेश्चन याच्यामध्ये असे क्वेश्चन तुम्हाला याच्यावर बेस विचारू शकाल. टू सर्कल्स हॅव्हिंग रेडियाय 3.5 अँड 4.8 सेंटीमीटर टच इच अदर इंटरनली जर टच करत असतील, दोन सर्कल आहेत, एकाची पहिल्याची रेडियस 3.5 सेंटीमीटर आहे आणि दुसऱ्याची जी रेडियस आहे ती 4.8 सेंटीमीटर आणि ते इंटरनली टच करतात एकमेकांना. म्हणजे असे वाले दुसरी आकृती. हा सर्कल आहे. आता ही मोठ्या सर्कलची जी रेडियस आहे R1 घ्यायची. ती R1 किती दिलेली आहे मोठ्या सर्कलची रेडियस? 4.8. 4.8. आणि आपल्याला काय क्वेश्चन विचारलं माहितीये का, फाइंड द डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स, म्हणजे त्यांच्या केंद्रामधील अंतर काढा. मग जर टचिंग सर्कल आहे तर अंतर काढायला काहीच प्रॉब्लेम नाही, फक्त रेडियसचं ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन. मग ते ऍडिशन करायचं की सबट्रॅक्शन हे इंटरनली टच करतात की एक्सटर्नली त्याच्यावर डिपेंड आहे. जर एक्सटर्नली टच करतात तर दोन रेडिया ऍड होतात, तर तुम्हाला सेंटर मधलं डिस्टन्स पाहिजे. आणि जर तुमचं इंटरनली टच करत आहे
ते सबट्रॅक्शन करून ते डिस्टन्स मिळतं सेंटर्स मधलं दोन त्या ज्या तुमचे सर्कल आहेत त्याच्या सेंटर्स मधलं डिस्टन्स काढायचं तर रेडियाला ऍड किंवा सबट्रॅक्ट करायचं. आता सध्या काय करावं लागेल, इंटरनली टच करतात तेव्हा आपण काय करतो, वजाबाकी. दोन सेंटर्स मधल्या डिस्टन्स साठी वजाबाकी. ठीक आहे, हे तुम्हाला येतं है ना, इथे तुम्ही करू शकता. पुढे इथे काय दिलंय, टू सर्कल ऑफ रेडियस 5.5 सेंटीमीटर अँड 4.2 सेंटीमीटर टच इच अदर एक्सटर्नली. दोन आता सर्कल जे आहेत 5.5 सेंटीमीटर रेडियसचे आणि 4.2 सेंटीमीटर रेडियसचे एक्सटर्नली टच करतात, तर त्याच्यामधलं डिस्टन्स हे तर तुम्हाला कसं मिळेल, हे डिस्टन्स इंटरनली टच एक्सटर्नली टच करत असेल तर बेरीज करून दोन रेडियस ऍड करत. थर्ड वाला येतं का तुम्हाला, थर्ड वाला सॉल्व करता? येस मॅम. कसं सोडवणार? इथे आपल्याला काय करायचं माहितीये का, थर्ड क्वेश्चन कसं आहे माहितीये का, पहिल्या दोघांमध्ये फक्त आपल्याला काय करायचं की त्यांच्या सेंटर्स मधल्या डिस्टन्स फाइंड आउट करायचं. दोन रेडियस दिलेले आहेत, आपल्याला सांगितलेलं आहे इंटरनली टच करणार की एक्सटर्नली ते पण सांगितलेलं आहे, आणि त्यानुसार आपण रेडियसला ऍड करणार किंवा सबट्रॅक्ट. एक्सटर्नली टच करतायत तर रेडियाला ऍड करा, इंटरनली टच करतायत तर रेडियाना सबट्रॅक्ट करा. थर्ड मध्ये आपल्याला ड्रॉ अ फिगर, म्हणजे दोन सर्कलच्या रेडियस मला दिलेले आहेत, एक 4 सेंटीमीटर आहे आणि एक 2.8 सेंटीमीटरचा सर्कल आपल्याला काढायचा आहे, आणि ते आपल्याला एक्सटर्नली टच करताना काढायचे आहेत आणि इंटरनली टच करता आले पाहिजे, म्हणजे झाले पाहिजे. आणि ह्या रेडियसेस कसे काढणार येतं का तुम्हाला, आकृती डायग्राम काढायचा. येते का कोणाला? येस मॅम. कसं काढतात? 6.8 सेमी एक लाईन काढायची आणि त्यावरती 2 सेंटीमीटर त्रिज्या घेऊन 4 सेंटीमीटर व्यासाचं वर्तुळ काढायचं आणि राहिलेल्या ह्याच्यात 2.8 सेंटीमीटर जी आपल्याला व्यास दिलाय त्या नाही त्रिज्या दिली तेवढ्याचं वर्तुळ काढायचं. बरोबर. आधी काय करायचं, समजा एक्सटर्नली पाहिजे असेल आपल्याला सर्कल काढायचं तर आधी या दोघांना रेडियाना ऍड करायचं. ऍड करून जे उत्तर येतं ते किती येणार, दोघांना ऍड करून 6.8. 6.8 म्हणजे एक जे आहे ना, एक सेगमेंट काढा 6.8 सेंटीमीटर, म्हणजे सेगमेंट काढायचे 6.8 सेंटीमीटरचे एक. आणि आता काय करायचं, हे जे ए आणि बी आहे ना ते सेंटर्स घ्यायचे, आपल्याला जे दोन सर्कल काढायचे, कारण हे ए बी म्हणजे काय आहे तर डिस्टन्स बिटवीन द सेंटर्स. कारण आपल्याला जर दोन रेडिया दिले तर आपण रेडियसना ऍड का करतो, कारण मला त्यांच्या सेंटर्स मधलं डिस्टन्स कळायला पाहिजे, दोन सर्कलच्या सेंटर मधलं डिस्टन्स. इथे आपण ऍडिशन करून जे 6.8 आलं ना ते म्हणजे ऍक्च्युअली काय आहे, इट इज अ डिस्टन्स बिटवीन सेंटर्स ऑफ. त्याच्यामध्ये म्हणजे याचा अर्थ काय, जर मी ही 6.8 ची काढते याचा अर्थ हा जो ए आहे तो एकाचा काय आहे, ए आणि बी दोन्ही पण काय आहेत, सर्कलचे काय आहेत, दोन सर्कल जे मला काढायचे आहेत ना त्याचे हे सेंटर्स आहेत. कारण 6.8 काय आहे, बिंदू आहेत. नाही नाही ते सेंटर्स आहेत. आता आपल्याला सर्कल ड्रॉ करायचे,
ए बी जे आहे ते ऍक्च्युली दोन सर्कलच्या सेंटर मधलं डिस्टन्स आहे. आपण मगाशी काय म्हटलं की दोन सर्कल जर एक्सटर्नली टच करतायत तर त्यांच्या रेडियस ऍड करायचा. मग आपल्याला डिस्टन्स बिटवीन सेंटर मधलं डिस्टन्स मिळतं मला. मग हे दोन्ही पण सेंटर आहेत. मग काय करायचं आता, कंपास घ्यायचा. कंपास घेऊन तुम्ही ए सेंटर घ्या, ए सेंटर, आणि ए सेंटर घेऊन कंपासने 4 सेंटीमीटर डिस्टन्स घ्यायचं आणि ए सेंटर घ्यायचा आणि एक सर्कल काढायचा 4 सेंटीमीटर रेडियस. सेम बी बरोबर. बी जो आहे तो तुमच्या 2.8 सेंटीमीटर जी रेडियस आहे त्याचा सर्कल इथे काढायचा. मग आपोआप ते टचिंग सर्कल आहे. कळते का? येस मॅम. येस मॅम. आणि इंटरनली पण तसंच. इंटरनली साठी आधी सबट्रॅक्शन करा. केल्यानंतर जे डिस्टन्स येईल त्याची अशी एक लाईन घ्या. तिथे पुन्हा ए बी असं नाव द्या. आता हे पण काय आहे, दोन्ही सर्कलचे सेंटर्सच आहेत. त्यामुळे सेंटर आपल्याला एकदा मिळाला आणि रेडियस माहित असेल तर सर्कल काढायला काहीच प्रॉब्लेम नाही. एक सर्कल काय, ए सेंटर घेऊन मोठा 4 सेंटीमीटरचा सर्कल काढायचा आणि मग बी सेंटर घेऊन 2.8 सेंटीमीटरचं सर्कल पण ड्रॉ करायचं. कळलं? येस मॅम. आता आपल्याला पुढे जायचं आहे. आर्क ऑफ अ सर्कल. आर्क ऑफ अ सर्कल, मेजर आर्क, मायनर आर्क, सेंट्रल अँगल, मेजर ऑफ एन आर्क, हे सगळं आपल्याला बघा. कोणताही सर्कल असतो की नाही, हे बेसिक आहे, पण माझ्या मते गेल्या वर्षी शिकलो. येते का तुम्हाला पुढची एक्सरसाइज सर्कलची 3.3? बघा आर्क हा कशामध्ये, इन्सुरेशन मध्ये पण आहे. शेवटचा जो धडा आहे मेजरमेंट, त्याच्यामध्ये बघा आहे मायनर आर्क, मेजर आर्क, है ना. असं आपल्याला आहे अभ्यास. आर्क म्हणजे काय माहितीये का, आर्क म्हणजे सर्कल जो असतो की नाही, त्या सर्कलचा एक तुकडा असतो. जो तुकडा, जसं आता मी समजा एखादी ही कॉर्ड काढली, एबी कॉर्ड काढल्यानंतर एबी ही कॉर्ड काढली. तर या एबी मुळे सर्कलचे जे कडा आहे, एज आहे, त्या एजचे 2 पार्ट झाले, है ना. म्हणजे एक हा पार्ट आहे ए टू बी. एबी जे आहे ते एबी आर्क आहे. आर्क म्हणजे सर्कलचा तुकडा असतो, है ना. म्हणजे या एबी कॉर्ड मुळे सर्कलचे 2 तुकडे आपल्याला मिळतात. एक हा, यांचं आता हा एबी कन्फ्युजन नको म्हणून आपण 3 लेटर मध्ये नाव लिहितो. म्हणजे आर्क एक्स बी आणि आर्क AYB. त्याच्यामध्ये आर्क AYB जो आहे तो मेजर आर्क म्हणजे मोठा आर्क, आणि XB जो आहे तो मायनर आर्क. बरोबर. आता प्रत्येक आर्क जे आहे त्या प्रत्येक आर्कचं एक मेजर असतं, माप असतं. प्रत्येक कंसाचं एक माप असतं. तर कंसाच्या मापासाठी आपण काय करायचं असतं, तर बघा कोणताही कंस असेल त्या कंसाचं माप
म्हणजे हा AXB आहे, तर त्याचं मला मेजर पाहिजे, मेजर ऑफ आर्क AXB. तर त्याचं मेजर कोणा एवढं असतं माहितीये का, इथला जो सेंट्रल अँगल असतो की नाही, सेंट्रल म्हणजे जो सेंटर जवळ बनतो तो सेंट्रल अँगल असतो, जो सेंटर बरोबर तयार होतो तो सेंट्रल अँगल जो आहे की नाही, तो त्याचं जेवढं माप असेल ना, आता समजा हा सेंट्रल अँगल आहे, सेंट्रल अँगल, आणि तो जो आर्क आहे तो असा आहे, हा आर्क आहे. आर्कचं मेजर हा सेंट्रल अँगल जो असतो की नाही त्याच्या मेजर एवढं असतं, एवढं लक्षात ठेवा. सेंट्रल अँगल जेवढा याच्या आतमध्ये येणारा हा जो आर्क आहे की नाही, आपण 70 डिग्रीच आहे, त्याचं पण मेजर 70 डिग्रीच येणार AXB. कारण जो मायनर आर्क आहे ना, त्या मायनर आर्कचं मेजर हा सेंट्रल अँगलवर डिपेंड आहे. सेंट्रल अँगल म्हणजे काय, जो सेंटर जवळ बनतो तो अँगल, म्हणजे ज्याचा सेंटर हा वर्टेक्स आहे, ज्या अँगलचा सेंटर वर्टेक्स आहे तो सेंट्रल अँगल. मग AOB अँगल AOB आणि आर्क AXB, AOB अँगल आहे, अँगल AOB आर्क AXB, या दोघांचं मेजर इक्वल असतं, म्हणजे जो सेंट्रल अँगल आहे आणि आर्क. कळलं? आणि जर मायनर आर्क मेजर आर्कचं मेजर पाहिजे तर 360 मधून मायनस करायचं, मेजर ऑफ मेजर आर्क म्हणजे मोठा जो आर्क आहे त्याचं मेजर हवे, मेजर ऑफ मेजर आर्क 360 मधून मेजर ऑफ मायनर आर्क मायनस करायचं. म्हणजे हा जर 70 असेल, सेंट्रल अँगल जर 70, तर हा आर्क पण 70 डिग्रीचा, आर्क पण 70, कारण तुमचं सेंट्रल अँगल जेवढा असतो तेवढाच त्याचा करस्पॉन्डिंग मायनर आर्क तेवढाच असतो. मग रिझन लिहिताना कसं लिहायचं की सेंट्रल अँगल इज कॉन्ग्रुएंट टू इट्स करस्पॉन्डिंग मायनर आर्क, म्हणजे जो सेंट्रल अँगल आहे तो कॉन्ग्रुएंट असतो तुमच्या करस्पॉन्डिंग मायनर आर्क. याचं जर 70 असेल तर हा AYBचं मेजर किती असणार, मोठ्या आर्कचं मेजर, आर्कचं मेजर AYB. हा आर्क AYBचं. मॅम हा धडा तुम्ही कधी चालू केलाय? धडा मी शॉर्टकट मध्ये जे इम्पॉर्टंट आहे ते तुम्हाला सांगते या लेसन मध्ये. किती येणार याचं मेजर, मेजर ऑफ आर्क AYB किती येणार, 290 अंश. 290, कारण हा 70 जो आहे तो हे बघा ना फॉर्म्युला लिहिला, मेजर ऑफ मेजर आर्क म्हणजे हे 360 मधून लघु कंसाचे माप वजा करून आपल्याला मिळतं, आर्क म्हणजे कंस असतो मराठीमध्ये. आता एक गोष्ट आणखी याच्यामध्ये काही थिअरम आहे जे गेल्या वर्षी आपल्याला होते, म्हणजे 9वी मध्ये आपण शिकलो, ते पण थोडेफार प्रमाणात इथे आहेत त्याच्यामध्ये. नाही आता नवीन आहेत हे थिअरम माझ्या मते, ते गेल्या वर्षी नव्हते. गेल्या वर्षी आपल्याला कॉर्ड इक्विडिस्टन्स, हा इक्वल कॉर्ड असेल तर त्या सेंटर ते गेल्या वर्षीच्या. या वर्षी काय आहे बघा, नीट लक्षात द्या, हे कॉर्ड आणि मायनर आर्क याच्याशी रिलेटेड, रिलेशन ऑफ कॉर्ड अँड आर्क असं काहीतरी असेल. प्रॉपर्टी ऑफ सम ऑफ मेजर्स म्हणजे तुम्हाला ते माहित आहे, जेवढे पण आर्क असतील ते तुमचे मिळून 360
तरी आर्क आपण या सर्कलचे छोटे छोटे आर्क पाडले तरी त्यांच्या सगळ्यांची जी सम आहे ती मिळून काय असते, असे छोटे छोटे आर्क पाडले है ना, किती असते म्हणजे आर्क ए बी बघा हा, आता आर्क ए बी आहे तर आर्क ए बी प्लस आर्क बी सी प्लस आर्क सी डी प्लस आर्क डी प्लस आर्क ई ए मिळून सर्कल बनतो, इज इक्वल टू 360. ठीक आहे. समजा तुम्हाला आर्क एबीसी चं मेजर सांगितलं, मेजर ऑफ आर्क एबीसी, तर काय कराल तुम्ही, मेजर आर्क एबीसी चं विचारलं तर एबीसी मध्ये 2 आर्क येतात छोटे छोटे, कोणते येतात, समजा मला हे माहित आहे की हा आर्क 30चा आहे, हा 90चा आहे, तर मग आर्क एबीसी जो आहे तो मेजर आर्क एबी प्लस मेजर आर्क बीसी असणार. बीसी म्हणजे छोटे छोटे जेवढे त्या आर्क मध्ये बसणार ते आर्क ऍड करायचे छोटे छोटे, म्हणजे 30 प्लस एबीसी, आणि या सगळ्यांना ऍड केलं तर किती येणार, सगळे जे छोटे छोटे हे आर्क आहेत त्यांना मिळवलं आपण तर काय किती मेजर येणार त्याचं, 360. बरोबर. आता इथे एक इम्पॉर्टंट थिअरम आहे, तेच मी सांगत होते इथे दुसऱ्या सर्कल. बघा थिअरम काय, समजा सर्कल आहे, सर्कल मध्ये समजा 2 कॉर्ड आहेत आणि त्या दोन्ही कॉर्ड ना कॉन्ग्रुएंट आहेत, बोथ द कॉर्ड्स आर कॉन्ग्रुएंट, दोन्ही ज्या जीवा आहेत त्या जीवा एकरूप आहेत, ए बी आणि ही सी डी. ठीक आहे. तर जर इफ म्हणजे जर काय आहे, जर जीवा म्हणजे कॉर्ड, जीवा करते जीवा कॉर्ड ए बी इज कॉन्ग्रुएंट टू कॉर्ड सी डी, जर 2 जीवा एकरूप आहेत वर्तुळात, एकाच वर्तुळात जर 2 जीवा एकरूप आहेत तर त्या जीवेचे जे संगत लघुकंस आहेत म्हणजे करस्पॉन्डिंग मायनर आर्क आहेत. आता ए बी जीवेशी करस्पॉन्डिंग मायनर आर्क कोणता आहे, ए बी कॉर्ड जीवा एबीशी एबीचा करस्पॉन्डिंग म्हणजे संगत लघुकंस कोणता आहे, जीवा एबीचा संगत लघुकंस कोणता आहे, करस्पॉन्डिंग मायनर आर्क कोणता आहे, कंस एक्स बी. आणि जीवा सीडीचा करस्पॉन्डिंग मायनर आर्क कोणता आहे, संगत लघुकंस कोणता आहे, सी बाय डी. हे दोन्ही पण काय असतात, इफ दिस म्हणजे जर जीवा एकरूप तर देन करस्पॉन्डिंग मायनर आर्क कॉन्ग्रुएंट असतात. इफ कॉर्ड्स आर कॉन्ग्रुएंट, इफ two chord of circle are congruent, then its corresponding minor arc are also congruent. कळलं थिअरम काय, स्टेटमेंट कळलं, जर जीवा एकरूप तर त्याचे संबंधित लघुकंस म्हणजे त्याचे जे करस्पॉन्डिंग मायनर आर्क असतात ते पण एकरूप असतात. आणि याचा कॉन्व्हर्स पण ट्रू आहे, म्हणजे याचा व्यत्यास पण सत्य आहे. व्यत्यास काय असणार की जर एखाद्या वर्तुळामध्ये 2 कंस एकरूप असतील, एखादं वर्तुळ आहे आणि त्या वर्तुळामध्ये 2 कंस एकरूप असतील, म्हणजे समजा एक PXQ आहे समजा आणि दुसरा LYM आहे, म्हणजे समजा की कंस PXQ इज कॉन्ग्रुएंट इफ म्हणजे जर वर्तुळात, एकाच वर्तुळात, वेगवेगळ्या वर्तुळात नाही, एकाच वर्तुळात 2 कंस जर एकरूप आहेत, जसे इथे 2 कंस एकरूप आहेत, एक PXQ आणि LYM, तर त्या करस्पॉन्डिंग कॉर्ड, आता दोन्ही कंसांच्या करस्पॉन्डिंग कॉर्ड कोणत्या आहेत, संगत जीवा कोणत्या आहेत, PXQ ची संगत जीवा कोणती आहे, हा PQ,
आणि LN या जीवा बनणार. अशी अशी जोडली तर ती जीवा बनेल. ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ जर दोन कंस एकरूप असतील की नाही एकाच वर्तुळात, हे सगळं एकाच वर्तुळाचं चाललंय किंवा मग एकरूप वर्तुळ पाहिजेत. वेगवेगळ्या त्रिज्येची वर्तुळ नाही चालत. एकाच वर्तुळात किंवा एकरूप वर्तुळात दोन जर कंस एकरूप असतील तर त्याच्या संगत जीवा सुद्धा एकरूप असतात. हे कळलं? जीवा PQ इज कॉन्ग्रुएंट टू जीवा L. त्याच्याशी संबंधित थोडी गणित आहेत ती आपण बघूया पुढच्या वेळेला. ठीक आहे. ओके मॅम. चालेल. हा सगळ्यांनी आपण थोडं शॉर्टकट मध्ये सगळ्या लेसन मध्ये काय काय इम्पॉर्टंट आहे ते घेणार आहोत. इम्पॉर्टंट आपले लेसन. या लेसन नंतर काय घ्यायचं? काय म्हणताय? यानंतर काय घेणार आहे? म्हणजे हा धडा संपल्यानंतर काय घ्यायचंय? हा धडा संपल्यानंतर पहिल्यापासून आपण पहिल्या लेसन पासून जे जे पहिल्या लेसन मध्ये इम्पॉर्टंट आहे बीपीटी घेऊया परत एकदा. बीपीटी समजावून सांगेन. दोन थेरम मी तुम्हाला समजावून सांगेन. एक बीपीटी पेपरच्या स्वरूपानुसार आम्हाला म्हणजे पेपरच्या स्वरूपानुसार जे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे ना ते रिव्हिजन करून घ्या. इम्पॉर्टंट फॉर्म्युला जे आहेत जे येऊ शकतात तुम्हाला ते सगळे आपण घेऊया. मॅम यावेळी ना म्हणजे 4 मार्काच्या क्वेश्चन मध्येच मार्क गेले. 4 मार्काच्या प्रश्नामध्येच मार्क गेले, बाकी पडलेत सगळे. हा शेवटचा क्वेश्चन का लास्ट क्वेश्चन असतो तो? नाही 4 नंबरचा सेकंड क्वेश्चन. लास्ट. सेकंड लास्ट क्वेश्चन. प्रश्न चौथा. मॅथ्स 2 मध्ये कमी मिळाले का त्याच्यात? येस मॅम. कारण मॅथ्स 1 मध्ये तर माझ्या मते आलेख वगैरेच असते 4 मार्काला. मॅथ्स 1 मध्ये तर तेच असतं फिक्स्ड. एखादा आलेख येणार आणि माझ्या मते इथे 4 मार्काला थिअरम असतात का? एकदा मी बघते कसं क्वेश्चन पेपर आहे. आपण बघूया काय असतं 4 मार्क्स. ओके मॅम. तुम्हाला एक क्वेश्चन पेपर देणार आहेत असं सगळे क्वेश्चन पेपर मधून जे जे इम्पॉर्टंट आहे तसा ते इम्पॉर्टंट प्रश्न काढून तुम्हाला एक क्वेश्चन